नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये। आज मी रुहीचे सगळे 1 to 12 मंथचे फोटोशूट आयडियाज तुमच्यासोबत घेऊन येणार आहे। सगळ्यात पहिले म्हणजे जेव्हा रुही 1 महिन्याची झाली तेव्हा होता गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या दिवशीच ती 1 महिना कंप्लीट तिला झाला, म्हणून मग मी थीम पण गुढीपाडव्याचीच केली। म्हणजे आंब्याची पानं, झेंडूच्या फुलांमध्ये एक आकडा, सगळी अशी मराठमोळी थीम आणि तिला ड्रेस पण त्या अकॉर्डिंग घातलेला। गुढी देखील आपल्या घरच्या ज्या ओढण्या होत्या त्यांनीच बनवली होती। जे काही सामान आहे ते सगळं घरच्या घरी जे अवेलेबल आहे त्यातूनच केलेलं आहे आणि खूप इझी गेलं, छान होतं। पण रुही खूप वळवळी होती त्यामुळे तिचं फोटोशूट करणं खरंच एक टास्क आहे, पण ते खरंच खूप छान पार पडलं। त्यानंतर दुसऱ्या महिन्यात देखील आला होता अक्षय तृतीया। अक्षय तृतीयाला ती झाली 2 महिन्यांची, म्हणून मग आम्ही ठरवलं होतं की मँगो थीम करूया आणि म्हणून मग सगळं येल्लो ड्रेस येल्लो आणि ओढणीनीच आम्ही झाडाचं खोड, झाडाच्या फांद्या फक्त रिअल होत्या आणि फ्रुट्स रिअल होते, बाकी सगळं झोका आणि झोक्यावर बसलेली रुही, अशी आमची थीम होती मँगो थीमची, की खरंच खूप सुंदर झाली होती आणि त्यात ती खूप छान दिसत होती। त्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये होता की वॉटरमेलन थीम करूया, कारण समर चालू होता। त्या अकॉर्डिंग मी तिला तो ड्रेस घेतलेला ज्यावर ऑलरेडी वॉटरमेलन वगैरे आहे आणि त्या थीमला तो सूट होईल। असं वेगवेगळ्या शेपमध्ये म्हणजे 1 2 3 असं 3 स्टेप्स पार करून ती 3 आकड्यामध्ये मी तिला वॉटरमेलन थीम सगळे स्लाइस ठेवले होते आणि तिने एक हातात पकडून ती ते खायला पण लागली होती। हे पण फोटोशूट खूप छान आहे घरच्या घरी करण्यासारखं। आणि मेन म्हणजे मी अजून एक गोष्ट जी केली ती म्हणजे मी प्रत्येक मंथ वाईज तिचं रॉम्पर घेतलेलं 1 2 3। मी ते प्रत्येक मंथली जेव्हा फोटोशूट करायचे तेव्हा ते पण घालून फोटो काढायचे। त्यानंतर चौथ्या महिन्यामध्ये आली होती आषाढी एकादशी। त्याच महिन्यात म्हणजे अगदी 2-3 दिवसाच्याच गॅपनी आषाढी एकादशी होती, म्हणून म्हटलं चला परत आपली एक मराठमोळी थीम करूया आषाढी एकादशीची। आणि मग मी तिला मस्त असा मुक्ताईचा लुक दिला आणि जे काही बॅकग्राऊंडला दिसते ते मी घरीच बनवलं होतं आणि काही प्रिंट काढलेल्या होत्या। मग फुलांच्या आकारात तिला 4चा एक आकडा काढला, शेजारी टाळ मृदुंग सगळं जे काय ते ठेवलं आणि त्यामध्ये तिचं मस्त फोटोशूट केलं। आणि त्याच वेळेस अशी एक डोक्यात आयडिया आली की तिला मी वारकरी देखील बनवते आणि म्हणून मुक्ताईचं तर फोटोशूट केलं, पण त्याचबरोबर तिला वारकरी देखील बनवलं। आणि खरं सांगायचं तर ती मुक्ताईपेक्षा वारकरीच्याच फोटोशूटमध्ये खूप छान दिसत होती। सगळं मस्त धोतर टोपी घालून, पण ती 1 मिनिटही शांत बसत नव्हती। कसं तरी तिला तो झेंडा हातात आम्ही देत होतो, पण ती सारखं वळवळ करून ते पाडत होती। असा मस्त आम्ही वारकरीचं पण फोटोशूट केलं। त्यानंतर मला अजून एक फोटोशूट तिचं करायचं होतं, पण नंतर समर सीझन निघून जाईल आणि ती मोठी होईल, म्हणून मी तेही फोटोशूट अगदी कोणता मंथ नव्हता तरी सुद्धा मी घरच्या घरी तेही केलं। ती होती बीच थीम आणि खरंच मला हे माझ्या सगळ्या फोटोशूटपैकी आवडलेले एक हे आहे, कारण ते खरंच असं वाटत होतं की ती बीचवर झोपलेली आहे। खाली मी तिला स्किन कलरची शॉल वगैरे टाकलेली, ओढण्या वगैरे जे काही आपलं अवेलेबल आहे त्याच्यातनंच सगळं बनवलेलं, पण फोटोज पण तुम्हाला कळत असेल की असं वाटतं ती खरंच बीचवर झोपली होती। हे फोटोशूट पण खूप छान झालं आणि विशेष म्हणजे रुही प्रत्येक फोटोशूटला खूप कॉपरेट करत होती, त्यामुळे मला पण वेगवेगळ्या आयडिया अजून सुचत जात होत्या। त्यानंतर 5th मंथमध्ये आला होता पावसाळा, म्हणून मग मी तिला असं माय फर्स्ट रेन असं एक रॉम्पर घेतलेलं आणि पूर्ण पावसाळ्याची थीम केलेली, म्हणजे लाईक बॅकग्राऊंडला ढग, पाऊस, छत्री हे सगळं घरीच बनवलं होतं मी क्राफ्ट पेपरवर। आणि 5 आकडा मस्त तिच्या छत्र्यांमध्ये बनवला होता, कारण रेनी थीम होती। आणि ह्या थीममध्ये रुही खरंच खूप क्यूट दिसत होती, कारण तिला ते ब्लॅक रॉम्पर खरंच खूप छान दिसत होतं। अशी ही पावसाळ्याची थीम केली होती आणि माझ्या बरोबरीने ना आई, पप्पा, पंकज सगळे या कामाला लागायचे, कारण रुहीला हसवायचं काम त्यांचंच असायचं। त्यानंतर आलेला 6th मंथ आणि 6 मंथसाठी मला अजून काहीतरी छान करायचं होतं, म्हणून मग मी ठरवलं होतं की मी तिला बार्बी थीम करणार। यासाठी मी एक असा रिकामा बॉक्स घेतला होता, जो आपला एसीचा टीव्हीचा जो मोठे बॉक्सेस असतात तो बॉक्स घेतलेला, त्याला फ्रंट साईडनी कट केलं होतं, म्हणजे ज्यात तिला झोपता येईल, म्हणजे ती मावेल एवढा मोठा तो बॉक्स होता। आणि मी तिला लाईक बार्बी बॉक्स असतो तेव्हा ती खूपच क्रेज आली होती बार्बी थीमची आणि सगळेजण त्या बार्बीमध्ये पिंकमध्ये फोटोशूट करत होते, म्हणून मग मी ती बार्बी थीम केली होती। सगळं काही पिंक होतं, त्यावर बार्बी रुही असं सगळं मी प्रिंट केलं होतं आणि तिला मस्त पिंक ड्रेस घालून त्याच्यात ठेवलं होतं। तिला तर इतकी मजा येत होती की ते बॉक्समध्ये म्हणजे कुठे ठेवलं असं तिला वाटत होतं आणि ती त्यात इतक्या उड्या मारत होती। आणि वरून मी एक साधा जिलेटिन पेपर फक्त फोटोशूट पुरतं ठेवलेला, ज्यामुळे अजून छान फील येईल, म्हणून तो असा पेपरमध्ये म्हणजे रॅप असा बॉक्समध्ये एक बार्बी आहे असं ते दिसावं। आणि जसं मला पाहिजे होतं ते अगदी तसंच फोटोशूट झालं आणि अगदी रिअल वाटावं अशी ती बार्बी ती दिसत होती।
त्यानंतर म्हणजे 6 मंथमध्येच 6 मंथ कंप्लीट झाल्यानंतर आम्ही तिचं केलं होतं अन्नप्राशन. ॲक्च्युली हे मंथली फोटोशूटमध्ये येत नाही, पण मी म्हटलं की चला हेही फोटोशूट आपण तिचं केलं होतं थीम वाईज, तर ह्याचा पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. सो त्या अन्नप्राशन सेरेमनीसाठी पण मग मी बिस्किटचं तिथे वेगवेगळे शेपमध्ये काय काय बनवलं होतं, जसं की ट्रेन, गणपती, त्यानंतर टेबल खुर्ची आणि जे हे काही पदार्थ दिसतात ते पूर्ण रुही नावाने बनवले होते. म्हणजे एवढे सगळे पदार्थ त्या रुही नावात. सो हे असं काहीतरी वेगळं काहीतरी करण्याचा मी प्रयत्न केला होता. आणि हे जे काही पदार्थ आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे सगळे वेगवेगळ्या चवींचे असे ठेवले होते, कारण तिची पहिल्यांदा खायची काहीतरी सुरुवात होती. सुरुवात तर खिरीनीच केली, पण असं त्यासाठी काहीतरी डेकोरेशन बॅकग्राऊंडला केलं होतं, म्हणजे आपलं काहीतरी ऑथेंटिक पारंपरिक दिसा म्हणून. आणि अन्नप्राशनसाठी मी रेड थीम ठरवली होती. मग त्या अकॉर्डिंग टू आम्ही सगळ्यांनी रेड वेअर केलेलं. आणि अन्नप्राशनबरोबरच आम्ही रुहीचा हाफ मंथ बर्थडे पण सेलिब्रेट केला, जो की घरच्या घरी सगळ्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट केला. खूप सुंदर, रुहीला खूप मजा आली. त्यानंतर 7th मंथमध्ये आला होता गणपती. सो गणपतीच्या महिन्यामध्ये तिचा 7 मंथ बर्थडे आलेला, म्हणून मग मी इथे गणपतीचीच थीम घेऊन म्हणजे गणपती सगळं तांदूळ डाळ वापरून गणपतीचा आकार त्याला दिला होता. आणि तिला पण मस्त अशी गणपतीची पट्टी वगैरे लावलेली आणि झेंडूच्या फुलांमध्ये 7 आकडा काढून आम्ही 7th मंथ बर्थडे सेलिब्रेट केला. त्यानंतर आला तिचा 8 मंथ बर्थडे, जेव्हा की होतं दांडिया, आय मीन नवरात्र होतं. आणि नवरात्राच्या महिन्यामध्ये 8व्या महिन्याचा तिचा बड्डे आला. सो दुसरं तर याच्यापेक्षा बेटर काही होऊच शकलं नसतं, म्हणून मग तिला मस्त दांडियाचा गेटअपमध्ये रेडी केलं. आणि मस्त अगदी छोटे छोटे डिटेल होते त्याच्यामध्ये, जर तुम्ही बघू शकत असाल तर असं लाईक की गरबा करती आणि साईडला थोडंसं देवीचं वगैरे मी थोडंसं ड्रॉ केलं होतं. आणि तिच्या हातात दांड्या दिल्या होत्या आणि ती मस्त त्या दांड्या वाजवत होती. सो असं केलं तिचं 8 मंथचं फोटोशूट. त्यानंतर आला 9 मंथमध्ये मी तिला फोटोशूट केलं मेकअपचे सगळे प्रॉडक्ट ठेवून. आणि लिटरली की लाईक ती तर गर्ल आहे आणि गर्लसाठीची यापेक्षा बेस्ट टीम तर काही असू शकत नाही. सो मस्त तिला असं टॉवेल वगैरे गुंडाळून वर असं केस बांधून असं तिचं 9 मंथचं शूट केलं. त्यानंतर आला 10th मंथ, जेव्हा की होता डिसेंबर आणि होता क्रिसमस. सो क्रिसमस होता म्हणून मग तिला छानसं सांताक्लॉजच्या कपड्यांमध्ये रेडी केलं. सांताक्लॉज बनवलं आणि छोटीशी क्रिसमस ट्री, असं थोडासा जसं लाईक विंटर होता आणि स्नोवाला फील, स्नोमॅन असं सगळं फील यावं म्हणून मी त्या अकॉर्डिंग टू सगळं व्हाईट ते बनवलं होतं. आणि रुहीपैकी आता बऱ्यापैकी इकडे तिकडे हालचाल करायची, त्यामुळे खूप रिस्की व्हायचं फोटोशूट करायला, कारण ती सगळ्या वस्तू जाऊन तिकडून घेऊन यायची. सो पटापट क्विकली फोटोज व्हिडिओ काढावं लागायचे, कारण त्या आधीच तिथे सगळं घेऊन टाकायची. सो असं केलं आम्ही 10th मंथचं फोटोशूट. आणि 10th मंथचंच रॉम्पर घालून पण आम्ही फोटोशूट केलं. जसं आम्ही सांतामध्ये तिला वर गॉगल लावला होता त्याच प्रकारे ती स्वतः करून बघायचा प्रयत्न करत होती. सो 10th मंथ नंतर तर खूप जास्त ती ॲक्टिव्ह झाली होती आणि हळूहळू धरून उभं राहायला पण लागली होती. सो मस्त आता उभं राहून तिचे काही फोटो व्हिडिओज आम्ही शूट करायला सुरुवात केली. त्यानंतर आला 11th मंथ. आणि 11th मंथमध्ये रुही ऑलमोस्ट 2-3 स्टेप्स चालायला लागली होती. लाईक असं 4-5 स्टेप्स चालायची आणि खाली पडायची. सो हे 11 महिने कंप्लीट झाल्यानंतर मी तिच्यासाठी केली होती किचन थीम. त्यासाठी घरात जेवढे होते ना ते भांडे, मिक्सर, भाज्या, फळं सगळं काही घेतलं आणि जसं की ती किचनमध्ये बसली आहे असा सेटअप रेडी केला. फक्त ही मास्टर शेफची टोपी, ॲप्रन हे सगळं मी विकत आणलं होतं, पण बाकी सगळं घरातलंच होतं. आणि खूप छान हा किचनची थीम झाली होती आणि ज्यात रुहीला खरंच खूप मजा येत होती, कारण ती खरंच तिथे हलून सगळं स्वयंपाक करते असं करत होती. सो आणि लसूणनी मी त्याच्यात 11 असा आकडा काढलेला. त्यानंतर 12th मंथ आला. 12th मंथचं खूप क्विक फोटोशूट झालं, कारण तिच्या बड्डेची खूप सारी तयारी करायची होती, म्हणून फक्त डायपरमध्ये 12चा आकडा काढला आणि तिचं फोटोशूट केलं. आणि असं माय फर्स्ट बड्डे असं रॉम्पर घालून तिचे खूप सारे फोटोज पण काढले. तिला बहुतेक कळालंच होतं की हा तिचा आजचा बड्डेचा दिवस आहे, म्हणून ती इतकी जास्त डान्स करत होती आणि खूप जास्त एन्जॉय करत होती. तिच्या बड्डेला तिने जास्त एन्जॉय केलं हा इतका सगळा डान्स करून. तिचे मंथली फोटोशूट बरोबरच असे मध्ये पण मी काही फोटोशूट केले होते, लाईक झेंडावंदन म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला, जेव्हा की ती नुकतीच थोडी उभं राहायला लागली होती. तिच्या हातात झेंडा दिला आणि जे काही अवेलेबल तिचे ड्रेसेस होते त्याच्यात ऑरेंज, ग्रीन, व्हाईट करून मग तिचं असं छानसं फोटोशूट केलेलं. आणि तेव्हा राम मंदिराची स्थापना वगैरे जे खूप जोरदार चालू होतं आणि त्याच वेळेस तिचा तो मंथली बड्डे पण आलेला. सो मी त्यावेळेस मग हे असं रामनवमीच्या थीममध्ये तिला राम आणि सीता बनवलेलं.
तीच होती, पण 2 वेगवेगळ्या गेटअपमध्ये ओळखू येत नव्हती, एवढी छान सुंदर दिसत होती. आणि त्याच सोबत म्हणजे साधारण 9व्या-10व्या महिन्याच्या आसपास तिला तिचा पहिला दात आला, म्हणून मग आय गॉट माय फर्स्ट टूथ असं. पण मग मी तिचं एक फोटोशूट केलेलं, ज्यात असा खाली एक ब्रश बनवलेला आणि खूप सारे पेस्ट ठेवलेले आणि ते सगळे घेऊन म्हणजे हातात तिच्या ब्रश दिलेला आणि त्यासोबत तिचं असं फोटोशूट केलेलं. तिला रॉम्पर पण मी तेच घेतलेलं, माय फर्स्ट टूथ नावाचं. त्याचबरोबरीने म्हणजे बड्डेच्या नंतर आम्ही तिच्यासाठी एक क्यूटशी साडी घेतली होती, जी की 6 वारी होती. आणि बड्डे नंतर तिला हे असं घालून आम्ही तिचा डान्सचा व्हिडिओ केला, जो की ती स्वतःच खूप छान त्याच्यात डान्स करत होती. आणि छोटीशी साडी, त्याच्यामध्ये छोटं तिचं पोट दिसत होतं, ते खूपच क्यूट दिसत होतं सगळंच. सो जे काही रॉम्पर्स मी घेतले होते नंबर्सचे, त्या प्रत्येक नंबरमध्ये ती कशी कशी वाढत गेली, म्हणजे कशी कशी ग्रो होत गेली, ते छान दिसावं म्हणून मी एक असा व्हिडिओ बनवला की ज्याच्यात ती प्रत्येक मंथ वाईज कशी कशी मोठी झाली, कशी बसायला लागली, कशी हळूहळू उभं राहायला लागली आणि कशी हळूहळू चालायला लागली. ते 1 to 12च्या जर्नीमध्ये खूप छान दिसतं. सो असे होते हे रुहीचे वेगवेगळे फोटोशूट. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण एन्जॉय करा. बाय.